हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्य कृत श्रीकृष्णाष्टकम योगदास श्री जयगणेश जोशी यांचे निरूपण. स्तोत्र दुसरे. मनोज गर्वमोचनम विशाललोललोचनम विधूत गोपशोचनम नमामि पद्मलोचनम करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरम् महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणम. मनस्वी असणाऱ्या, मनाचा गर्वहरण करणाऱ्या, टपोरे परंतु चंचल नेत्र असलेल्या, गोपांचे दुःख नष्ट करणाऱ्या, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या अशा श्रीकृष्णाला मी नमन करतो. कमळाप्रमाणे असलेल्या हातांवर भूधारण करणाऱ्या, नेत्र कटाक्षयुक्त सुंदर स्मितहास्य करणाऱ्या, इंद्राचा अहंकार नष्ट करणाऱ्या, निवारण करणाऱ्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. कमळ. या स्तोत्रात कमळ ही उपमा श्रीकृष्णासाठी 2 वेळा वापरली आहे. यास्तव येथे कमळाचे असे खास विशेष जे आहेत ते पाहणे अप्रस्तुत नाही. त्यायोगे कमळाची उपमा श्रीकृष्णाला कशी योग्य आहे ते समजते. 1. कमळ स्वच्छ पाण्यात वाढते. 2. कमळ चिखलातही त्याच प्रकारे वाढते. 3. अशा दोन्ही ठिकाणी कमळाचे फूल सदा निर्मळ असते. 4. कमळाला अतिमधुर, मादक, मंद, धुंद सुवास येतो. 5. कमळाच्या फुलाच्या मध्यभागी सुंदर रंगीत मंजिऱ्या असतात. 6. कमळाच्या फुलाच्या मंजिऱ्यांमध्ये सुवासिक मधू असतो. 7. कमळाच्या पाकळ्या अति मुलायम, मऊ नाजूक असतात. 8. कमळाचा स्पर्श रोमांचक असतो. 9. कमळाची रंगसंगती वैविध्यपूर्ण आणि मनोहर असते. 10. कमळाचे फूल छान मोठे असते. 11. कमळाची कळी गुच्छ असल्यासारखी अति शोभनीय असते. 12. पूर्ण उमललेल्या पाकळ्यांचे कमळ छान विलोभनीय दिसते. 13. कमळाला लांब झुपकेदार असे देठ असते. 14. कमळाचे फूल सदा सतेज असते. 15. कमळाच्या फुलाच्या मंजिऱ्यांमधील मधू प्राशन करण्यासाठी भुंगे आदी फुलासभोवती गुंजारव करत असतात. 16. कमळाच्या फुलाच्या पाकळ्या सूर्योदयाला उमलतात आणि सूर्यास्ताला त्या कोमेजून मिटतात. 17. अशा वेळी त्या मंजिऱ्यांवर बसलेले बेधुंद भुंगे आधी दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत आत अडकतात. अत्यंत कठीण असलेले लाकूड, बांबू इत्यादी पोखरणारा भुंगा कमळाच्या नाजूक पाकळ्या पोखरून बाहेर येऊ शकत नाही. 19. दुर्दैवाने असे मिटलेले कमळ कोणी उपटले तर ते कमळ पुन्हा फुलू शकत नाही आणि त्यामुळे भुंगे आदी आत गतप्राण होतात. 20. पूजा विधींमध्ये कमळाचे फूल भगवंत श्रींच्या चरणी अग्रमानांकाने वाहिले जाते. 21. अशा या विविध कारणांनी कमळाचे फूल सर्वांचे इतके आवडते आणि लाडके आहे की त्याची उपमा देवदेवतांच्या आणि प्रेयसीच्या अवयवांना सौंदर्याला देण्याचा मोह. मनोज गर्व मोचनम. मनस्वी असणाऱ्या, मनाचा गर्व हरण करणाऱ्या. मनोज गर्व मोचनम. मनोज गर्व मोचनम. मनोज कामदेव, मनस्वी मनमानी करणारा, मोचन नष्ट करणे, हरण करणे. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्णाचा मनस्वी असणाऱ्या, मनाचा गर्व हरण करणारा असा विशेष म्हणून सांगितला आहे. मनोज. मनोज या शब्दाचे भाषांतर कामदेव असे पारंपरिक केले जाते, परंतु मला स्वतःला तो अर्थ संकुचित म्हणजे मर्यादित वाटतो. मनोज याचा अर्थ आहे मनात जे येईल ते करणारा, मनाची मर्जी चालवणारा, मनमानी करणारा. म्हणून मी येथे याचा अर्थ मनस्वी असा घेतला आहे. कारण मनात फक्त कामनाच म्हणजे स्त्री पुरुष अशा शारीरिक आकर्षणाचेच विचार येतात असे नाही. मनात असंख्य अनंत विचार येतात. तसेच मन फक्त कामनांच्याच विचारांचा गर्व करत नाही, तर मन त्याच्या प्रत्येक विचाराचा गर्व करते. जे भावेल ते करणे हा मनाचा स्वभाव आहे.
मन असे का वागते याचे निरूपण मनाचा जन्म या पुढील मुद्द्यात केला आहे. असे हे गर्विष्ठ मन त्याच्या मर्जीने वागते. मन त्याला जे वाटते ते करायला आपल्याला भाग पाडते. जो मनाला असे स्वातंत्र्य देतो तो मनाच्या आहारी जाऊन वर्तन करतो आणि म्हणून त्याला मन जे म्हणेल त्याचा स्वीकार करणारा, मनात जे येईल त्याचा स्वीकार करणारा, मनो अधिक ज म्हणजे मनात ज्याचा ज म्हणजे जन्म होईल, जे निर्माण होईल त्याचा स्वीकार करणारा, मनापुढे हतबल होणारा, त्यापुढे झुकणारा, त्यापुढे हार पत्करणारा, अशा अर्थी मनस्वी असे म्हणतात. या निरूपणावरून काही गोष्टी स्पष्ट होतात की मूलतः आपण मनस्वी नाही. आपण मनापुढे मान तुकवणारे, हार पत्करणारे नाही. मन आपल्यावर स्वार होते आणि आपल्या विचारांच्या विरुद्ध वर्तन आपल्याकडून करवून घेते. हा आपला कमकुवतपणा असतो. याचा अर्थ आपण मनापेक्षा कोणीतरी निराळे आहोत. म्हणून इच्छा असल्यास आपण मनाला लगाम घालू शकतो. नेमका हाच विषय, हाच मुद्दा या ओळीचा आहे. आपल्याला मनापासून सुटका करून घ्यायची आहे. हे काम श्रीकृष्ण आपल्यासाठी करतो. फक्त त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. यासाठी श्रीकृष्णाची भक्ती करायची आहे. मनाचा जन्म आणि अस्तित्व. मन असे वागते याचे कारण त्याच्या निर्माण होण्यात, त्याचा जन्म होण्यात लपलेले आहे. हा विषय माझ्या इतर पुस्तकांमधून आणि प्रवचनांमधून सांगितलेला आहे. तथापि येथे हा मुद्दा अप्रस्तुत आहे असे मला वाटत नाही आणि म्हणून या पुस्तकाच्या वाचकांसाठी त्याचे या पुस्तकातील विषयापुरते येथे निरूपण करतो. आपण मातेच्या उदरी प्रवेश केल्यावर देह धारण करतो. त्यावेळी आपण देहावर अनेक अवयव धारण करतो, परंतु आपण मन धारण करत नाही किंवा तयार करत नाही. आपला जन्म झाल्यावर, आपण थोडे जाणते झाल्यावर, आपण विचार करू लागल्यानंतर आपल्यात मन त्याचे ते आपल्याही नकळत तयार होते. आपण तेलाचे, तुपाचे, दुधाचे भांडे कितीही स्वच्छ केले तरी आतल्या बाजूने त्याला ओशट राहतेच. किंवा आपण स्वयंपाकगृहात जेव्हा फोडणी देतो तेव्हा त्याचा धूर बाहेर जाण्यासाठी कितीही काहीही व्यवस्था करा, त्याची थोडी तरी काजळी छताला चिकटलेली राहतेच. यावरून आता मन कसे तयार होते ते पुढे समजून घ्यावे. आपण जेव्हा एखादा विचार करतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो किंवा करत नाही आणि मग तो विचार स्मृतीत जतन होतो किंवा होत नाही, अशा वेळी त्यातील काही विचारांचे आविष्कार मागे राहतात. ते त्या विचारांसह निघून जात नाहीत. त्या आपल्यात रेंगाळतात. त्या मागे रेंगाळण्याला मन असे म्हणतात. काही जण म्हणतात की हे असे आविष्कार मेंदूत रेंगाळतात आणि म्हणून मन मेंदूत असते. तर काही जण म्हणतात की असे आविष्कार अंतःकरणात रेंगाळतात आणि यामुळे मन अंतःकरणात असते. कसेही असो, विचारांचे आविष्कार मागे रेंगाळतात हे नक्की. अशा प्रकारे आपल्यात मनाचा जन्म होतो. आपल्यात मन तयार होते. माझ्या मते ते अंतःकरणात असते. या सर्वांवरून मी मनाची व्याख्या अशी करतो: आपल्या विचारांचे आविष्कार जेथे साचतात त्याला मन असे म्हणतात. अशा प्रकारे मनाचा जन्म विचारांच्या आविष्कारामधून, उपभोगांमधून, विषयांमधून झालेला आहे. याचा अर्थ मन जन्मतःच विषयासक्त आहे. ते सतत काहीतरी विचार करत असते आणि तेही उपभोग कसे घेता येतील याचा विचार करत असते. कारण तेच त्याच्या जन्माचे कारण आहे. तीच त्याची जन्मजात खोडी आहे, स्वभाव आहे. ते जर विषयांच्या उपभोगांचा विचार करणार नाही तर त्याचे अस्तित्व संपून जाईल. कारण विचारांचा, उपभोगांचा आविष्कार हेच त्याच्या जीवित असण्याचे लक्षण आहे. यामुळे मन कधीही गप्प असू शकत नाही. यामुळे जागृतच काय तर झोपेतही मन काम करते आणि त्यामुळे आपल्याला झोपेत स्वप्न पडते. जसजसे वय वाढते तसतसे मन प्रबळ होत जाते. ते इतके प्रबळ होते की त्याच्या विचारांसाठी ते स्वतःच बुद्धीला विचार करायला उद्युक्त करते, स्मृतीला चाळवायला लावते आणि देहादी इंद्रियांना उपभोग घ्यायच्या कामाला लावते. यात देहादी इंद्रियांनाही सौख्य मिळत असल्यामुळे ती मनाला साथ देतात. यात एक विशेष असा आहे की मन स्वतःचे स्वतः स्मृती आणि बुद्धी यांच्या मदतीशिवाय त्याच्या स्वतःच्या पोतडीत जे असते त्याची उजळणी करू शकते. यात जेव्हा त्याला सखोल ज्ञान हवे असते
तेव्हा ते अर्थातच बुद्धी आणि स्मृती यांची मदत घेते, परंतु नित्य आठवणी त्याला येत असतात. जशी प्रतिक्षिप्त क्रिया असते तसेच मन त्याचे ते आठवणी आणि त्यांची उजळणी करू शकते. याचा अर्थ मनाला किंचित बुद्धी आणि स्मृती असते. यामुळे आपण मनात काही आले की बेजार होतो, बेचैन होतो. परंतु यावर जर आपण बुद्धी आणि स्मृती यांच्या मदतीने विचार केला तर आपण प्रशांत होतो. याचा अर्थच असा आहे की आपण जेव्हा बेजार, बेचैन होतो तेव्हा ते बुद्धी स्मृतीशिवाय मनात आलेले असते. मनाचा गर्व. आपले मन महागर्विष्ठ आणि अहंकारी असते. त्याला जे वाटते, भावते ते त्याला देहाकडून झालेच पाहिजे अशी त्याची बळजोरी असते. यासाठी ते जीवात्म्याची इच्छा झुगारून देते. मनाच्या इच्छेने काही झाले की आपल्या देहादी इंद्रियांना बरे वाटते, सौख्य वाटते. यामुळे तीही मनाला साथ देतात. यथाकाळी आपली अशी समजूत होते की आपण म्हणजे मन आहोत. यामुळे मनात आले म्हणून केले असे आपणही बोलतो. यासाठी हुक्की आली, लहर आली असे प्रतिशब्दही वापरले जातात. हे सहज बोललेले मनाला खतपाणी घालणारे ठरते आणि मन आपल्यावर स्वार होते. ते आपल्या आयुष्याचा कब्जा घेते. येथे या ओळीचा गाभा जो मनाचा गर्व तो जोमात तयार होतो. मनाला कसला गर्व असतो ते जाणून घेणे फार उद्बोधक आहे. मन म्हणते, देह धारण करताना मला निर्माण केलेले नाही. या देहात मला मी स्वतः निर्माण केले आहे. यामुळे माझ्यावर कोणाचेही नियंत्रण असू शकत नाही. 2. मी बाह्य ज्ञान ग्रहण करणारी पंचज्ञानेंद्रिये आणि प्रत्यक्ष उपभोग घेत असलेली पंचकर्मेंद्रिये यांना वश केले आहे. एकूणच देहासह त्यांनाही बरे वाटेल असे उपभोग मी त्यांना घ्यायला सांगतो आणि यामुळे ही कामगार मंडळी माझे ऐकतात. यामुळे देहाचा मालक अंशात्मा, त्याचा पंतप्रधान जीवात्मा, त्यांचे बुद्धी आणि स्मृती हे सरदार यांची मला पर्वा नाही. त्यांच्याही नकळत मी माझी मनमानी चालवतो. बुद्धी स्मृती मला पाहिजे ते तेव्हा करतात. ते त्यांचे त्यांनाही समजत नाही. 4. देहामध्ये मी माझे छान बस्तान बसवले आहे. मला जे वाटते तेच मी करून घेतो. 5. मोठे मोठे सज्जन, प्रतिष्ठित, तपस्वी, साक्षात्कारी, योगी, संन्यासी इत्यादींना मी उपभोग घ्यायला भाग पाडतो. जसे ढग काही काळाकरता सूर्याला झाकळतात तसे मी या मंडळींचे ज्ञान विज्ञान उपभोगांच्या मोहाने, लोभाने झोकाळून टाकतो आणि त्यांना उपभोगासाठी उद्युक्त करतो. जेव्हा असे लोक उपभोग घेतात तेव्हा मी हास्य करत असतो. मी माझ्याच लीलेवर खुश असतो. 6. प्रत्येक प्रसंगांमधून मी अनेकविध उपभोग शोधून त्यांची निर्मिती करतो. मलाही चांगले माहीत आहे की हे सर्व उपभोग या इवल्याशा आयुष्यात घेणे अशक्य आहे. परंतु तरीही मी हे करतो आणि त्यांची स्थापना जीवात्म्याच्या नकळत स्मृतीत करतो. या योगे तेथे तृप्त न झालेल्या उपभोगांचे छानसे गाठोडे संचित होते. यासाठी मला देहादी इंद्रियांची साथ सहज मिळते. 7. अशा प्रकारे अतृप्त उपभोग संचित झाले की देहपतन झाल्यावर जेव्हा अंशात्मा देहाबाहेर होतो तेव्हा त्याला अतृप्त असलेले हे संचित उपभोगांचे गाठोडे घेऊनच बाहेर यावे लागते. कारण या संचिताच्या तृप्तीशिवाय मुक्ती अशक्य असते. अर्थातच यासाठी अंशात्म्याला हे संचित संपवण्यासाठी यांच्या जाणकारांना म्हणजे जीव, बुद्धी, स्मृती आणि मला म्हणजे मनाला बरोबर घ्यावे लागते. अशा प्रकारे मी माझ्या पुनर्जन्माची सोय करतो. मी असे जन्मोजन्मी करत राहतो आणि जीवाप्रमाणे अमर होतो. 8. मी देहामध्ये आत्मा आणि जीव यानंतरचा सर्वात सूक्ष्म आहे. यामुळे माझा ठाव घेणे महाकठीण आहे. मनाचे गर्वहरण. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की अशा या मनाच्या गर्वाचे हरण श्रीकृष्ण करतो. श्रीकृष्ण हे कसे करतो ते पाहू. आपल्याकडे कोणी पाहुणा आला आणि त्याने जरा जास्तच मुक्काम केला किंवा त्याने काही उचापती केल्या तर आपण त्याला अनेक प्रकारे बाहेरचा रस्ता दाखवतो. हे मार्ग मनासाठी आपण वापरू शकतो का याचा विचार प्रथम करू. 1.
आपण अशा पाहुण्याला सरळ निघून जा असे सांगतो. याप्रमाणे आपण मनाला बाहेर घालवून देऊ शकत नाही, कारण आपण त्याला निर्माण केलेले नाही. आपण निर्माण केलेल्या अवयवांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. मन सूक्ष्म आहे. निघून जा असे सांगून ते कधीही ऐकणे शक्य नाही. उलट ते यावर छद्मी हसेल. 2. पाहुणा निघून जावा म्हणून त्याला कामाला लावून हैराण करतो. येथे मन आपल्या कब्जात नाही. ते आपण सांगितलेली कामे करत नाही. त्याचे ते नवनवीन उपभोग निर्माण करण्याचे काम भरपूर करत असते. यामुळे तर ते जास्तच फोफावते. 3. आपण पाहुण्याशी असहकार करतो. मनाने देहादी इंद्रियांना उपभोगांच्या सौख्याने बांधून घेतलेले असते. ती त्यालाच अनुकूल असतात, कारण त्यात त्यांनाही सौख्य मिळत असते. यामुळे असहकार करणे शक्य होत नाही. आपण पाहुण्याला अन्न, वस्त्र, निवारा याचा तुटवडा निर्माण करतो. मनाला आपल्याकडून काहीही नको असते, कारण त्याचे अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे उपभोगांची निर्मिती. त्याची व्यवस्था मन त्याचे ते स्वतःच करते. अशा प्रकारे असे अनेकविध उपाय मनासाठी उपयुक्त होत नाहीत. मग श्रीकृष्ण यासाठी एक वेगळाच प्रयोग करतो. मुक्ती प्राप्त करण्यासाठी गीतेमध्ये त्याने अनेक योग सांगितले आहेत, परंतु या सर्वांमध्ये त्याने एक मध्यवर्ती उपाय सांगितला आहे, आणि तो म्हणजे सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व धर्माचा पूर्णपणे त्याग करून केवळ मलाच शरण ये. याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याचा जो अंश आहे त्याला शरण ये. हा अंश म्हणजे आपण आहोत. याचा अर्थ आपले आपल्यालाच शरण जायचे आहे. मग ज्ञानयोगाने हे जाणून घ्यावे, किंवा भक्तियोगाने त्यातच सर्वस्व झोकून द्यावे, किंवा कर्मयोगाने निष्काम कर्म करून कृष्णमय व्हावे, किंवा योग मार्गाने कुंडलिनी जागृत करून त्याच्यात विलीन व्हावे. असे उपाय यासाठी आहेत. याच्या प्रत्यक्ष आचरणासाठी अनेकविध योग साधना आणि उपासना सांगितलेल्या जातात. यासाठी योगदासांचे योग साधना हे पुस्तक उपयुक्त आहे. यामधील कोणत्याही मार्गाचा अवलंब केल्यास यथाकाळी मन स्वतःच जीवात्म्याच्या सेवेला रुजू होते. येथे मनाला घालवायचे नाही, त्याच्याशी संघर्ष करायचा नाही, तर त्याचाही उपयोग या योग कार्याला करून घ्यायचा. त्यालाही या सत्मार्गी यात्रेत सहभागी करून घ्यायचे. या योगे स्मृती, बुद्धी यांना किरकोळ देहधर्मापुरतेच काम राहते. मन त्यात लुडबुड करत नाही. त्याचा तोरा, गर्व, अहंकार नष्ट होतो. ते जीवात्म्यापुढे सेवेला विनम्र होते. त्यामधून गतसंचित पुसले जाते. मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. ज्ञानमार्गाने आपल्याला स्वची सत जाण येते. आपण त्याचा अंश आहोत हा भावच त्याच्या चरणी सेवेला रुजू व्हायला उद्युक्त करतो. आपला अवयवन अन अवयव संपूर्ण देह त्याच्या वास्तव्याच्या जाणीवेने पुलकित होतो. या अशा जाणीवेने आपण प्रमाद करू शकत नाही. आपले चालचलन आत्ममार्गी यात्रा करू लागते. भक्तियोगाने त्याच्या नामस्मरणात आपल्यातील रंध्र पेशींपेशी नस विरघळून जाते. आपण श्रीकृष्णमय होतो. सर्वत्र त्याच्या अस्तित्वाशिवाय अन्य काहीही जाणवत नाही. आपली जीवनयात्रा आपोआप आत्ममार्गी सुरू होते. कर्मयोगाने आपण प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल, प्रत्येक घटना ही त्याच्यासाठी करत असतो. यात त्याच्या मर्जीने त्याच्याकरता त्याला पाहिजे ती कृती केली जाते. म्हणजेच आपण नैसर्गिकपणे नियतीला पाहिजे तसे वर्तन करतो. ही विश्वजननीची सेवा असते. येथे भौतिक गोष्टींना थारा नसतो. योगमार्गात देहामधील प्रत्येक पेशीला प्राणवायूचा पुरवठा होतो. आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. संपूर्ण देह ऊर्जामय होतो. येथे विदेही अवस्था प्राप्त होते आणि आपले ध्यान लागते. यथाकाळी समाधी प्रसाद प्राप्त होऊन आपल्याला त्याचे दर्शन होते. आपण साक्षात्कारित होतो. आपल्याला स्वभान येते. अशा प्रकारे कोणतीही साधना उपासना आपल्याला सत्य स्वपरिचय करून देते. या योगे आपल्यात श्रीकृष्णाबद्दल प्रेम, श्रद्धा, भक्ती निर्माण होऊन दिवसेंदिवस ती वृद्धिंगत होत जाते. आपण देहादिंद्रियांसह श्रीकृष्णमय होतो. येथे मन त्यातच विलीन होते.
आपले गतसंचित पुसले जाते, त्याचा मागमूस उरत नाही. आपल्याला सत्य ओळख होते. आपल्याला आपल्या जीवनाचा सत्य अर्थ उमजतो. आपण आत्ममार्गी प्रस्थान ठेवतो. यथाकाळी योग जुळून येतो. आपल्याला मुक्ती प्राप्त होते. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य मनस्वी असणाऱ्या, मनाचा गर्व हरण करणाऱ्या श्रीकृष्णाला नमन करत आहेत. विशाललोल लोचनम, टपोरे परंतु चंचल नेत्र असलेल्या. विशाललोल लोचनम, विशाल मोठे टपोरे, लोल चंचल अस्थिर, लोचनम नेत्र किंवा डोळे. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्णाला टपोरे परंतु चंचल नेत्र होते हे श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य म्हणून सांगितले आहे. येथे श्रीकृष्णाच्या डोळ्यांचे 2 विशेष सांगितले आहेत. हे दोन्ही विशेष मोठे मोलाचे आहेत, जाणून घेण्यासारखे आहेत. श्रीकृष्णाचे डोळे टपोरे आहेत, विशाल आहेत, मोठे आहेत. श्रीकृष्णाचे डोळे चंचल अस्थिर आहेत. टपोरे, श्रीकृष्णाच्या डोळ्यांचे वर्णन विशाल असे केले आहे. मी याचे भाषांतर टपोरे असे केले आहे. श्रीकृष्णाचे डोळे मोठे आहेत असे म्हटले आहे. टपोरे डोळे हे सौंदर्याचे लक्षण आहे. मोठे डोळे असलेला नट किंवा नटी यांच्या चेहऱ्याचा जवळून फोटो घेतात. यामुळे त्यांचे सौंदर्य खुलून दिसते. श्रीकृष्ण टपोऱ्या डोळ्यांमुळे छान दिसत असे. आपण घराच्या खिडकीमधून काही फरलांग लांब आणि काही फरलांग रुंद असे बाहेरील दृश्य पाहतो. आपली खिडकी त्या मानाने अगदी छोटीशी अशी काही फूट लांब आणि काही फूट रुंद असते, परंतु त्यामधून भरपूर मोठे दृश्य आपण पाहतो. याचप्रमाणे श्रीकृष्ण अंशात्मा म्हणून आपल्या अंतःकरणामधून आपले संपूर्ण निरीक्षण करतो. आत्मा म्हणून प्रत्येक ग्रहाच्या केंद्रस्थानी राहून संपूर्ण प्रत्येक ग्रहाचे निरीक्षण करतो. परमात्मा म्हणून अंतराळात राहून संपूर्ण ग्रहगोल ताऱ्यांचे निरीक्षण करतो. आणि पुरुषोत्तम म्हणून विश्वाच्या केंद्रस्थानी राहून संपूर्ण ब्रह्मांडाचे निरीक्षण करतो. अशा प्रकारे श्रीकृष्ण संपूर्ण ब्रह्मांडामधील सर्वात लहानापासून ते सर्वात मोठ्या अशा घटनांचे अंतर्बाह्य निरीक्षण करतो. श्रीकृष्णाचे डोळे मोठे टपोरे विशाल आहेत असे भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात. श्रीकृष्ण सर्वत्र दशदिशांनी निरीक्षण करून दूरदृष्टी ठेवणारा होता. त्याची दृष्टी संकुचित नव्हती. वास्तवात कंसाला ठार करण्यासाठी त्याला नरजन्म घ्यायची काहीही गरज नव्हती. तो प्रगट होऊन कंसाला ठार करू शकत होता, परंतु त्याला येथे पुढे बरेच अवतार कार्य करायचे होते. आधी केले मग सांगितले या न्यायाने जन्माला आल्यापासून त्याला गीता प्रत्यक्ष जगून दाखवायची होती आणि मग तेच तत्त्वज्ञान गीतेद्वारे सांगायचे होते. यामुळे त्याने नरदेह धारण केला. तसेच त्याला तुरुंगामधून पळून जायचीही गरज नव्हती, परंतु त्याने ते दूरदृष्टी ठेवून मुद्दाम तसे केले. त्याला कंसाला ठार करण्याबरोबरच दहशतरूपी, अन्यायरूपी, अधर्मरूपी कंस ठार करायचा होता. या अशा वृत्तींचा समूळ नाश करायचा होता. त्यासाठी समाजात वातावरण निर्माण करायचे होते. हीच दूरदृष्टी श्रीकृष्णाने पुढे प्रत्येक बाबतीत ठेवली. त्याच्या चरित्रामधून याची यादी बरीच मोठी तयार होईल. श्रीकृष्णाचे डोळे टपोरे आहेत असे म्हटले आहे. श्रीकृष्ण उदार दृष्टिकोन ठेवणारा होता. तो गवळ्यांमध्ये, गुराख्यांमध्ये लहानाचा मोठा झाला. त्याने सवंगड्यांना आपुलकी दिली. पांगळा असलेल्या पेंद्याला सांभाळून घेतले. गोपींना निर्लेप, निर्मळ, निर्भय प्रेम दिले. कुरूप असलेल्याला कुब्जेला जगायची उर्मी दिली. गरीब सुदाम्याला आधार दिला. त्याला ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुतना मावशीला, कंसाला, शिशुपालाला उपरती झाल्याचे लक्षात येताच त्याने त्यांना मुक्ती दिली. श्रीकृष्णाचे डोळे टपोरे आहेत. ते ब्रह्मांडात सर्वत्र सदा टपकलेले असतात आणि प्रत्येक घटना टिपतात. याचा अर्थ आपण अगदी बारीक सारीक असाही प्रमाद करायचा नाही. श्रीकृष्ण त्याची चित्रगुप्ताकडून नोंद करतो आणि त्याचा भोग निर्माण करून आपल्याला तो यमधर्मानुसार उपभोगावा लागतो. यासाठी लागतील तितके पुनर्जन्म घ्यावे लागतात. याचप्रमाणे आपण आपल्याला जसे जितके जमेल
तितके प्रभू कार्य करत असावे. आपल्या मताने जरी असे कार्य छोटे असले तरीही विश्वासाठी ते मोठे असते. आपण प्रभू कार्य करत आहोत हेच विश्वासाठी मोठे असते. श्रीकृष्ण या छोट्या कार्याचीही नोंद करतो. याचा यथायोग्य प्रसाद आपल्याला न मागता मिळतो. चंचल. श्रीकृष्णाचे डोळे चंचल म्हणजे अस्थिर आहेत असे म्हटले आहे. ते एका जागी खिळून राहत नाहीत. ते एका जागी नजर लावून टिकत नाहीत. संपूर्ण ब्रह्मांडात सारखे भिरभिरत असतात. कानाकोपऱ्यामधून लक्ष ठेवून असतात. सर्वत्र साक्षी राहून वैश्विक लीला अनुभवत असतात. श्रीकृष्णाचे वास्तव्यही असेच त्याच्या डोळ्यांच्या चंचलतेचे प्रतीक आहे. बालपणी गोकुळात राहिला, परंतु वयाच्या केवळ 10व्या वर्षी तेथून पुन्हा कधीही मागे न वळता कायम करता अवतार कार्याला बाहेर झाला. बालपणी गोकुळात यशोदानंद, बालसवंगडी, गोप गोपी, तमाम गोकुळवासीय अशा सर्वांना अत्यंतिक टोकाचे प्रेम, माया, ममता, वात्सल्य दिले. परंतु कर्मयोग समोर दिसू लागल्यावर तेथून दूर झाला. आपल्यामुळे मथुरेतील जनतेला जरासंधाकडून त्रास होऊ नये यासाठी मथुरेत स्वतःच्या जन्मगावी जन्मदात्या आई वडिलांजवळ तो फारसा राहिलाच नाही. द्वारकेला स्वतःची नगरी निर्माण केली आणि तेथे निघून गेला. द्वारकेतही त्याचे वास्तव्य असे काही फार झाले नाही. दुष्टांचा, राक्षसांचा बिमोड करण्यासाठी तो सारखा लढाईनिमित्त द्वारकेच्या बाहेरच असायचा. पुढे महाभारत युद्धाच्या आखणीसाठी, रणनीती रचण्यासाठी, युद्धात अर्जुनाचे सारथ्य करण्यासाठी तर तो हस्तिनापूरलाच मुक्काम करून राहिला होता. आपले डोळे एखाद्या जागी खिळून राहतात, कारण आपल्याला येथे उपभोग दिसतो आणि मग जिभेला पाणी सुटते. आपण तेथेच मुक्काम करतो. तो उपभोग कसा मिळवायचा यासाठी उचापती करायला खटपट लटपट सुरू होते. उपभोग मिळाला की आपण तेथेच चिकटून राहतो, कारण असा मिळालेला उपभोग आपल्याला कायमस्वरूपी हवा असतो. तो वृद्धिंगत व्हायला हवा असतो. विश्व सतत बदलत असते याचे भान आपल्याला असत नाही. आपण येथे स्थैर्य कसे मिळेल याचा शोध घेत असतो. कधी कोणाला यात यश येते, परंतु अशा वेळी हा एका जागी स्थिर होतो आणि जग बदलत बदलत पुढे निघून जाते. आपण मागे पडल्याची भावना होते. त्याचे याला दुःख होते. अशा वेळी मग भूतकाळातील उसासे टाकण्यात सारे आयुष्य काढावे लागते. बदलत्या जगात त्याप्रमाणे बदल स्वीकारत गेल्यास आपण समग्र जगाचा आनंद घेऊ शकतो. जग बदलत असल्यामुळे पुढील प्रत्येक पिढी त्याप्रमाणे अपरिहार्यपणे जास्त जास्त हुशार होत असते. हाच नववा बोधी अवतार आहे. याचा स्वीकार करून आपण आपल्यापुरते आधुनिक तंत्र जमेल तितके शिकायला पाहिजे. म्हणजे जीवनाच्या शेवटपर्यंत आपण विश्वलीला आनंदाने अनुभवू शकतो. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य टपोरे परंतु चंचल नेत्र असलेल्या श्रीकृष्णाला नमन करत आहेत. हरिओम.